जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। बेकायदेशीर कामाविरोधात आवाज उठवल्याबद्दल पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप युवा काँग्रेस सरचिटणीस कांचन कुलकर्णी यांनी केला आहे। एकीकडे पावसाळ्यात शहरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यावर शासन नियमानुसार निर्बंध असताना दुसरीकडे रिलायन्स कंपनी बिनधास्त या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत। याबाबत महापालिका आणि संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दिल्यानंतर संबंधित कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चक्क तक्रारदाराविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे। कल्याण शहर युवक काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरचिटणीस कांचन योगेश कुलकर्णी यांनी हा आरोप केला आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात आयुक्तांनी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवून त्यांना 31 मे 2015 पूर्वी रस्त्यांची आणि इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। तसेच नवीन खोदकामेही मे महिन्यापूर्वीच करावी, पावसाळ्यात केली जाऊ नये असे शासकीय आदेश आहेत। असे असतानाही रिलायन्स कंपनीने या नियमांची आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करीत शहरात विविध ठिकाणी भले मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत। याबाबत युवक काँग्रेसला माहिती मिळाली असता सरचिटणीस कांचन योगेश कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधितांकडे कामाच्या परवानगीबाबत विचारणा केली। त्यावेळी रिलायन्स कंपनीच्या कंत्राटदाराने महापालिकेच्या परवानगीचे पत्र दाखवले, मात्र त्या पत्रात दिलेली मुदत केव्हा संपुष्टात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले। याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर कंपनीच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळ काढल्याची घटना घडली आहे। त्यामुळे दिनांक 6 जुलै 2015 रोजी या अनधिकृत कामाविरोधात महापालिका आयुक्त आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली गेली। मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी महात्मा फुले पोलिसांनी 11 जुलै 2015 रोजी चक्क आपल्यावरच रिलायन्स कंपनीच्या केबल तोडून नुकसान केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे कांचन कुलकर्णी यांनी सांगितले। पोलिसांच्या या भूमिकेचा नेमका अर्थ काय लावायचा? पोलीस कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहेत की कायदा मोडणाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी, हा प्रश्न यावेळी उपस्थित झाला। तसेच या प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून दाद मागितली जाणार असल्याचेही ते म्हणाले। तसेच कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रिलायन्स कंपनीवर आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली। ही कारवाई न झाल्यास सनदशीर मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला। या पत्रकार परिषदेला राहुल शर्मा, जतीन प्रजापती, शकील खान, शैलेश तिवारी यांसह काँग्रेस तसेच युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। केरलिया समाजाचे डोंबिवलीतील मॉडेल इंग्लिश स्कूल सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून या प्रित्यर्थ सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सदर महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। सदर पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष ओ प्रदीप, संचालक एन रामनन, मुख्याध्यापिका गीता मुरलीधरन तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर कल्याणी पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, आमदार सुभाष भोईर, उपमहापौर राहुल दामले आणि केरलिया समाजाचे MG अरदाद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी त्यांनी पुढे सांगितले की 1966 साली संस्थेने शैक्षणिक कार्याला प्रारंभ करीत बालवर्गापासून शाळा उपक्रमाला प्रारंभ केला आणि कार्यात वाढ होत होता आता डोंबिवली पश्चिम व पूर्व विभागात संस्थेतर्फे शाळा कॉलेज माध्यमातून ज्ञान देण्याचे कार्य सुरू आहे। आनंदाचा क्षण म्हणजे 2015-2016 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून संस्था साजरा करणार आहे। या वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। संस्थेने ठरवले आहे की शाळेच्या जुन्या इमारतीऐवजी 7 मजली नवीन इमारत उभी करणे आणि त्यानंतर CBSE ICSEचा नवीन अभ्यासक्रम सुरू करावयाचा आहे।
विशेष म्हणजे गरजू मुलांसाठी शिष्यवृत्ती, पालिका शाळेतील मुलांसाठी स्वच्छतागृह तयार करणे आणि स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा विचार असून असे अनेक उपक्रम हाती घेण्याचे संस्थेने ठरवले आहे, अशी माहिती श्री प्रदीप यांनी दिली. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.